एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे, ही स्वच्छ धुवून स्ट्रेनरमध्ये 3 ते 4 मिनिट ठेवायची, म्हणजे त्याचं पाणी निथळून जाईल. एक कढई घेतली आहे, त्यात तूप घालून घेतलं आहे आणि आता यात ही डाळ घालून घ्यायची. 3 ते 4 मिनिटातच डाळ चांगली कोरडी झाली आहे. आता लो टू मीडियम फ्लेमला ही डाळ आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तुपावर परतून घ्यायची. गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे, लो फ्लेमलाच परतून घ्यायची, म्हणजे डाळ आतपर्यंत छान परतल्या जाते. थोडासा डाळीने रंग बदलला आहे. जशी जशी डाळ परतत जाते तशी तशी ती कढई सोडायला लागते. आता रंग बऱ्यापैकी बदलला आहे. 1 मिनिट आणखी परतून घेते. आता डाळ परतून झाली आहे, हिला थंड होऊ द्यायचं आहे. आता डाळ थंड झाली आहे, ही मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते बारीक करण्यासाठी. आता ही बारीक करत असतानाच यात 3 ते 4 विलायचीचे दाणे मी घालून घेते आणि थोडंसं जायफळ, म्हणजे ही डाळीसोबत बारीक होईल. डाळ अशी जाडसर बारीक करून घ्यायची. मी अजून एकदा फिरवून घेते, खूप बारीक नाही करायची. रवा असतो तसा आपल्याला डाळीला बारीक करून घ्यायचं आहे. ज्या कढईत डाळ भाजून घेतली होती त्याच कढईत मी परत 3 ते 4 चमचे तूप घालून घेते. आणि आता यात जी बारीक करून घेतलेली डाळ आहे ती घालून घ्यायची. बारीक केलेली डाळ घालून घेते. 3-4 मिनिट परत ही परतून घ्यायची आहे तुपावर. डाळ अगोदर भाजलेलीच आहे, त्यामुळे ह्याला खूप वेळ लागत नाही भाजण्यासाठी. परत 1 चमचा तूप मी घालून घेते. थोडासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचे. हेही आपल्याला लो फ्लेमलाच परतून घ्यायचे. दुसऱ्या गॅसवर मी दूध गरम करायला ठेवले. 2 वाट्या मी दूध घेतले आणि वरतून त्यात साई घालून घेतली आहे, जी दुधावर आलेली साय किंवा मलाई. आता हे परतून झाले, मी यात दूध घालून घेते. 2 वाट्या दूध आणि साय एवढं आहे, ते गरम करून घेतलं होतं मी. दूध घालत असताना हळू घालायचं, अंगावर उडू शकतं, म्हणून थोडंसं जपून करायचं हे. दूध घातल्यानंतर परत 3 ते 4 मिनिट याला परतून घ्यायचे. लो फ्लेमलाच मी परतून घेते. यात मी थोडंसं तूपही घालून घेते. शेवटी किती तूप लागलं ते मी सांगते शेवटी. आता 3-4 मिनिट याला मी परतून घेते. साईडनी आपल्याला तूप दिसेल तोपर्यंत परतून घ्यायचे. आता हे परतून झाले, यात साखर घालून घ्यायची. 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, 1 वाटीच मी यात साखर घालून घेते. आता साखर घातल्यानंतरही 5 ते 6 मिनिट परतून घ्यायचे. परत गॅसची फ्लेम लोच आहे. जोपर्यंत आता हा हलवा साईडनी तूप सोडत नाही तोपर्यंत हा परतून घ्यायचा आहे. साईडने आपल्याला तूप दिसायला लागले थोडंसं. आणखी 3 ते 4 मिनिट मी परतून घेणार आहे.
चांगलं तूप दिसायला लागतं तोपर्यंत परतून घ्यायचे. एक वाटी हलव्यासाठी मला जवळपास 1.5 वाटी तूप लागले. साईडनी कढईतही तूप दिसायला लागतं आणि आपण जर दाबलं याला तर असं दाबल्यानंतर आपल्याला तूप दिसायला लागतं. आणखी 1 ते 2 मिनिट मी परतून घेते. जेवढं आपण चांगलं परतून घेऊ हलव्याला तेवढा तो चवीला छान होईल आणि तूप सोडायला लागेल. साईडनी दिसतंय तूप थोडंसं. आणि असं दाबून बघितलं तरी आपल्याला तूप दिसायला लागतं. म्हणजे चांगलं तूप दिसेपर्यंत हा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे. असं चमच्याने दाबून बघायचं. तूप दिसायला लागतं लगेच दाबलं की. आता हलव्याने छान तूप सोडलं आहे. असं दाबल्यानंतर वरतून तूप दिसत आहे. म्हणजे हा हलवा बिलकुल तयार झाला आहे. जस्ट 1 मिनिट मी अजून परतून घेते. सर्व करताना आपण यावरतून ड्रायफ्रूट्स घालू शकतो. घालायचे असतील तर आपण ड्रायफ्रूट्सनी गार्निश करू शकतो. नको असतील तर नाही घातले तरी चालतात. आपल्याला पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि तूप सुटेपर्यंत आपल्याला हलवा परतून घ्यायचा आहे. आता छान तूप सोडलं आहे हलव्याने. हलवा बिलकुल तयार आहे. आता सर्व करूयात. वरतून मी ड्रायफ्रूट्सनी गार्निश करणार आहे. तर गरम गरम हलवा आपण बोलमध्ये काढून घेऊयात आणि सर्व करूयात. हलवा तयार आहे.